ऐतिहासिक मालिकांमध्ये तुम्ही बरंच काम केलेलं आहे. म्हणजे राजा शिवछत्रपती मालिका असेल किंवा बाजीराव मस्तानी असेल. तर त्या मालिकांमधलं ते तर काम वेगळं आहे खूपच. मग ते करताना कसं कस लागतो तिकडे? आता राजा शिवछत्रपतीमध्ये मी कान्होजी जेधे केला होता. 2009-10 अमोल कोल्हे होता आमचा. अप्रतिम काम करायचं. आता कान्होजी जेधे करताना मी एवढं वाचन केलं, तू बिलीव्ह नाही करणार संदीप. इथे आपल्या संशोधन मंडळात मी वाचन खूप केलं त्यांचं. म्हणजे जेधे शेखावली वाचून काढली, श्रीमान योगी तर वाचलंच, त्याच्याबरोबर संभाजी वाचलं, शहनशाह वाचलं, नासे इनामदारांचं. अशी पुस्तकं वाचत 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 कान्होजी जेधे कोण, कारी गावात, मला कारी गावाला बोलवणं आलं होतं आणि ती भूमिका म्हणून मी सोडली होती. मला एकदा सचिन गद्रेचा फोन आला, जग्या कान्होजी जेधे करतो. नाही रे म्हटलं, कुठं ऐतिहासिक करत बसतो, दाड्या मिशा लावून कुणी ओळखत नाही म्हटलं. मग हेमंत देवतरांचा फोन आला, जग्या शहाणपणा करू नको, रोल चांगला आहे, मी सांगतो ना कर. मग कर म्हणजे याचं खूप श्रेय आहे ना, मग ते गद्रे आणि हेमंत देवतरांना जातो ते. बरोबर आहे. मला एनडी स्टुडिओ मध्ये खूप छान अगदी त्यांचंच प्रोडक्शन होतं पूर्ण. म्हणजे जनरली खूप लोकांनी राजा शिवछत्र ही मालिका करण्याचा प्रयत्न केला, पण ती अनसक्सेसफुल झाली. बरोबर. म्हणजे मी विजय राणे होते, त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, ती पूर्ण नाही झाली. विनय आपटे सरांनी करण्याचा प्रयत्न केला, ती नाही झाली. पण नितीन देसाईंनी जे केलं ते म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. मालिका म्हणजे ते चित्रीकरण त्याचं असेल, चित्रपटासारखं दिसत होतं बऱ्याच वेळा. म्हणजे पहिल्यांदा रेड कॅमेरा वापरला गेला त्याला, आणि कौतुक आहे त्यांचंच, वादच नाही. त्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि तेवढा ते सेट तामझाम दाखवणं फार महत्वाचं होतं. बरोबर. आणि सगळ्यांनी जीवापासून काम केलं. म्हणजे काही काही ऍक्टर तर कोकणातून यायचे, काही कोल्हापुरातून यायचे, काही साताऱ्यातून यायचे, काही पुण्यातून यायचे, काही मुंबईतून यायचे इंडी स्टुडिओमध्ये. पण एक ध्यास असायचा की नाही यार, आपण ह्या मालिकेत काम करतोय, त्या मालिकेमध्ये आपलं थोडी जरी भूमिका असेल ना तरी चला आपलं आयुष्य सार्थकी लागलं, असं एक ऊर भरून यायचं. आणि बाजीराव मस्तानी बद्दल म्हणशील तर मी मल्हारराव होळकरकर होतो आणि राणोजी शिंदे प्रवीण तरडेकर होता. म्हणजे तुला सांगतो, त्यावेळी आमच्या काही गमतीच्या गोष्टी पण आहेत. मी तेव्हा सुद्धा संशोधन मंडळात मल्हारराव होळकर वाचून काढलाय, कोण होते, त्यांनी काय केलं, कुठल्या लढाईत त्यांचा मुलगा मारला गेला. आणि हा राणोजी शिंदे, तुला खोटं वाटेल, एक तर सिक्वेन्स असा होता, बाजीराव निजामाच्या दरबारात आहेत, असा भला मोठा असा पडदा हिरवा, प्रवीण तरडे इथे आणि मी इथे, दोघे 3 दिवस उभे आहे. अरे प्रवीण म्हटलं काय चालू आहे, जाऊ दे, विचार करायचं आता, हो म्हटलंय ना. आम्ही विचार कर, सकाळी 8:30-9ला जायचो, रात्री 10-11 वाजता यायचो. आणि प्रवीण जेन्युइन माणूस आहे. आहेच ना, म्हणजे तुम्ही झालं किंवा प्रवीण दादा झालं, त्यांनी एवढं काम केलेलं आहे एकत्र, म्हणून आता त्यांचं. प्रवीण माझा फॅन एकांकिकेचा, विचार कर. म्हणजे मी 1996ला एकांकिका केली होती अमरत नावाची, त्याच्यानंतर मग अनोळखीला आम्हाला बक्षीस मिळालं. म्हणजे आमचा ग्रुपचा जो नितीन चव्हाण आहे, तो लेखक आमचा दिग्दर्शक असायचा. नितीन चव्हाण, आनंद जोशी, सिद्धेश्वर जालबुके, अशी जी काही आमची मंडळी आहेत, कलाकार मंडळी, अप्रतिम काम करायची, अप्रतिम, अजूनही करतात. आता रोहित शेट्टींची जे काही फिल्म, मारिया फिल्म होती त्याच्यामध्ये, त्यानंतर एक छोटीशी भूमिका होती तुमची खरं तर, पण ती एक लक्षात राहण्यासारखी होती. मग त्या भूमिकेबद्दल काय सांगता येईल? मी इन्स्पेक्टर पाटील करतोय. बरोबर. माझा पहिलाच दिवस होता, सगळा तो तामझाम. बरं, रोहित सरांचा ऑरा प्रचंड मोठा आहे. म्हणजे असं वाटतं की जेव्हा सेटवर येतं असं वाटतं की एक सिंह आलाय सेटवर आणि फक्त असं बघत असतो. म्हणजे कोणाची ताकद नाही की त्याला काय बोलतील, असं एक ऑरा घेऊनच येतात ते. आणि पहिला सीन होता माझा आणि मला खूप बोलायचं होतं रे. आता तो सीन मी आता इथं सांगू शकत नाही, पण तो सीन कसा बसा झाला, पण तो मला जेवढा अपेक्षित होता तेवढा नाही झाला. आणि मी थोडं नर्वस झालो की नाही यार, उतना अच्छा नाही हुआ आपला वगैरे वगैरे. म्हणजे इतक्या वर्षाचा सगळा अनुभव लावून आणि काय होतं, इन्फॉर्मेशन जी लाईन्स असतात ते तुला पाठच करावी लागतात. म्हणजे काही ट्रेनची नावं असेल, 5-7 ट्रेनची नावं किंवा काही व्यक्तींची नावं, तर ती कधी कधी लक्षात राहत नाहीत. हा प्रॉब्लेम येतो. वाक्य तुझं लक्षात राहतं पण ती नावं लक्षात राहत नाहीत. आणि तो सीन झाला आणि मी नर्वस झालो. आणि मग संध्याकाळी पुन्हा एक सीन होता, तो सीन असा वन टेक झाला. तर मी सरांना जाऊन भेटलो आणि मला एक सवय आहे की डिरेक्टरच्या पाया पडायची गेल्यावर. तर मी त्यांना म्हटलं, सर सुबह जो भी हुआ मुझे ही बहुत बुरा लगा, लेकिन सर मैं बुरा एक्टर नहीं. अरे जगू करेंगे यार, अभी आगे आगे बहुत काम आहे वगैरे वगैरे. आणि तुला खोटं वाटते तर तुला जॉन सरांबद्दल सांगतो, तर माझं वाक्य होतं ना, तो समोर थांबायचा. जगू तू बोल, मैं हूं तेरे क्यू देने के लिए. ही फार कमी गोष्ट आहे कलाकारांकडे.
आजकाल काय होतं माहितीये, सीन केला तो कलाकार निघून जातो, Yeah. हा इकडे निघून जातो, क्लोज घेतो, कॅमेरावाला आपला कॅमेरा समोर असतो. बरोबर आहे. पण त्याची जी जेन्युइन, आता मी हैदराबादला शूटिंग केलं ना, हम्म, तर आम्ही इथे बसलो होतो, साधारण तुला सांगतो एक 100-200 फूट बसलो होतो आम्ही. हम्म, हम्म. आणि रोहित सर आणि जॉन सर बोलत होते, आणि रोहित सर गेले, जॉन सर आमचं, जॉन सर तिथून आमच्याकडे आले चालत, मग गप्पा टप्पा मारल्या वगैरे वगैरे. बरोबर. तोच मला म्हणाला की जगू यार, हम फिल्म कर रहे हैं, तो जा ऑफिस में और मिल, वहाँ डायरेक्टर है, बात कर ले. हम्म, हम्म, हम्म. आणि तिथे गेल्यावर मला एक थोडंसं हे मिळालं ना, की मला जॉन सरांनीच पाठवलं म्हटल्यावर बरोबर आहे. हा. थोडं समोरचा माणूस एंटरटेन करतो, नाही तर मग मी विचारत नाही रे नक्की नक्की. त्या ऑफिसमध्ये. असं ते सगळं गणित आहे. आणि मग त्याचसोबत नाम छापाने केलं नीरज पांडेची, सलमान खान प्रोडक्शनची मी हिरो फिल्म केली, माधवलाल कीप वॉकिंग नावाची फिल्म आहे. आणि आता रिसेंटली मी 1976 नावाची फिल्म केली. बरं. एक चेन्नईचा डिरेक्टर आहे अमित कृष्णन नावाचा. अप्रतिम फिल्म आहे आणि अप्रतिम रोल आहे.